पिंपळे गुरव येथे 52व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षता सप्ताहानिमित्त दिलासा संस्था, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या वतीने जनजागृतीपर सुरक्षितता पथनाट्य पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात घेण्यात आले। कामगारांचे प्रबोधन आपण करायचे हाय, सुरक्षित काम करून जीव जपायचा हाय, सुरक्षित करूया काम, अपघाताला देऊ पूर्णविराम, नजरहटी दुर्घटना घटी असा ठेका धरीत गोल रिंगण करून उद्यानात सकाळी सकाळी मोकळा प्राणवायू घ्यायला आलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून मानवी सुरक्षतेचे महत्त्व पथनाट्याच्या माध्यमातून सर्वांना पटवून देण्यात आले। दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार विजेते सुभाष चव्हाण, गुणवंत कामगार सौ संगीता जोगदंड, सुरक्षा रक्षक आत्माराम हारे, बजाज ऑटोचे कामगार मुरलीधर दळवी यांनी या पथनाट्यात सहभाग घेतला होता। या प्रसंगी सुरेश कंक, अप्पा जोगदंड, अण्णा जोगदंड, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, आत्माराम हारे, प्रकाश घोरपडे, सुभाष चव्हाण सर्वजण प्रमुख भूमिकेत होते। यावेळी वृक्षमित्र व मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, हास्य क्लब प्रमुख प्रताप साबळे, मारुती दुग्घे, निलेश हंचाटे, अमोल लोंढे, प्रकाश बंडेवार, जालिंदर दाते, बाळासाहेब साळुंके, महेंद्र गायकवाड, अरविंद मांगले, फुलवती जगताप, ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे, अशोक गोरे महाराज, सोमनाथ कोरे, हिरामन देवरे, नंदकुमार कांबळे, इंद्रजित चव्हाण, संजय गमे, जयश्री गुमास्ते, श्रावणी अडकळे, सचिन शिंदे, उमा मोठेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते। मानवी हक्क संरक्षण आणि जागृती तसेच दिलासा संस्था, गुणवंत कामगार विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ गार्डन येथे 52व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त पथनाट्यातून स्लोगनद्वारे जनजागृती करण्यात आली। यामध्ये सर सलामत तर पगडी 50 अशा प्रकारचे तर कामगाराचे प्रबोधन करायचे हाय, सुरक्षित काम करून जीव जपायचा हाय, तसेच नजरहटी दुर्घटना घरी असे वेगवेगळे स्लोगनद्वारे गोल रिंगण करून आम्ही जनजागृती करण्यात आली।